नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? पनवेलचा आवाज मला वाटत नाहीये. कसे आहात सगळे? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे? हसताय ना? हसताय ना? खरेच हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलो आपल्या सगळ्यांचा लाडका कार्यक्रम, आपल्या हक्काचा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर मंडळी, आतापर्यंत तुमच्या आशीर्वादानं आम्ही 100चा टप्पा पार केला होता. 100 नंतर आम्ही 125 पर्यंत पोहोचलो. हळूहळू आम्ही 150 कडे चाललेलो आहोत. त्यामुळे काय झालंय की आम्हाला खूप आनंद होतो की रसिक प्रेक्षकांची दाद मिळते. पण ती काय होते? TV वरून मिळते. नंतर लोक आम्हाला सांगतात तुमचा एपिसोड खूप छान झाला, आम्हाला हे आवडलं होतं, आम्हाला ते आवडलं होतं. रस्त्यावरती भेटल्यानंतर एखाद्या काकू पटकन जवळ बोलवतात, म्हणतात साबळे खूप छान वाटलं, येतं का जरा 2 मिनिटं चहा प्यायला? ते फार बरं वाटतं मला. नाही, चहाची सोय होती हा वेगळा मुद्दा आहे, पण लोकांचं प्रेम आहे हे फार छान वाटतं. आणि नेहमी लोक असे म्हणतात की जरी तुम्ही टीव्हीत काम करत असलात तरी सुद्धा तुम्ही आमच्या घरात येता असं आम्हाला वाटतं. म्हणूनच आम्ही ठरवलेलं आहे की थुकरटवाडीमध्ये आत्तापर्यंत आम्ही तुम्हाला आमंत्रित केलं होतं, पण आता हीच थुकरटवाडी आम्ही घेऊन येत आहोत तुमच्या गावात, तुमच्या शहरात तितक्याच आपुलकीने. आणि म्हणूनच ही सुरुवात आम्ही करतोय पनवेल पासून. पनवेलचे हे सगळे रसिक प्रेक्षक इथे दाद देण्यासाठी उत्सुक आहेतच. मंडळी, आपल्या भारतामध्ये ना 2 गोष्टी फार आवडतात लोकांना. एक म्हणजे क्रिकेट आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिनेमा. पण महाराष्ट्रात चित्र थोडं वेगळं आहे. तिसरी एक गोष्ट फार आवडीची आहे, क्रिकेट, सिनेमा आणि राजकारण. राजकारण लोकांच्या ना रक्तामध्येच आहे. त्यामुळेच गल्लीत बसून दिल्लीची चर्चा आत्तापर्यंत आपल्याकडे चालते आणि ती चालत राहणार आहे. म्हणून याच राजकारणावर वेगवेगळ्या पद्धतीनं भाष्य सिनेमानं सुद्धा केलेलं आहे. असाच एक आगळा वेगळा सिनेमा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, ज्या सिनेमाचं नावच फार कॅची आहे, नागपूर अधिवेशन एक सहल. सुरुवातीलाच मी आमंत्रित करतो अशा एका अभिनेत्याला ज्यांना आपण आत्तापर्यंत प्रत्येक वेगवेगळ्या भूमिकेत पाहिलेलं आहे. त्यांनी आपलं मनोरंजन केलेलंच आहे आणि या मंचावर सुद्धा ते यापूर्वी आलेले आहेत. तर अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना. नागपूर अधिवेशन एक सहलच्या निमित्तानं सर तुम्ही इथे आलाय. काय आहे साधारण नागपूर अधिवेशन? तिथे जे होतं ते सिनेमात दिसतं. अच्छा. आता आमचे जळमकर जे आहेत दिग्दर्शक, ते बऱ्यापैकी अभ्यासू आहेत. म्हणजे अभ्यास केल्याशिवाय ते कधी लिहित नाहीत. आणि ते अकोल्याचे असल्यामुळे त्यांना नागपूर अधिवेशन जवळचं आहे. आणि मला वाटतं त्या बोटीत आम्ही पण आहोत सगळेजण. सरांची भूमिका काय आहे सिनेमातली हे सुद्धा जाणून घ्यायचंय. आता सरांचं स्वागत करून मी विनंती करतो, सर प्लीज आमच्या बरोबर तुम्ही विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. सरांच्या नंतर मी आता एका अशा अभिनेत्याला आमंत्रित करणार आहे. मला असं वाटतं खरं तर त्यांचं इंट्रोडक्शन द्यायची गरजच नाहीये. इथं काय अडवायला लागलास रे? नंतर भेट कार्यक्रमानंतर. सर, हवा येऊ द्या मध्ये तुम्ही पहिल्यांदा आलाय. आम्ही वर्षभर वाट बघत होतो. कसं वाटतंय? तुम्हीच बोलविलं नाही ना, आता काय हवा मारायला लागला? तुम्ही बोलवलं की लगेच आलो का? करेक्ट आहे सर. तुम्ही इतक्या उशिराने पिक्चर आणला, मग आम्ही कसं करायचं सर? खरंय. नाही, पण कसं आहे, अधिवेशनाची गंमत असती निलेश, की आता हुरड्याचा महिना असतो आणि उपराजधानीत थंडीच्या महिन्यातच अधिवेशन चालतं. त्याच्यामुळे आता ते अधिवेशन आता आलं, त्याला आम्ही काय करणार? पिक्चर आहे आता. बरोबर, दिवाळीत तर करू शकत नाही आपण अधिवेशन. पण सर, नागपूर अधिवेशन नाव फार कॅची आहे. या सिनेमाबद्दल, तुमच्या भूमिकेबद्दल गप्पा मारायच्या आहेत. स्वागत करतो, विनंती करतो, प्लीज आमच्या बरोबर विराजमान व्हा. तर मंडळी, आता आणखीन एका दिग्गज अभिनेत्याला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. खरं तर अनेक वर्ष मराठी रंगभूमीवरून, मराठी चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयानं आपल्याला मंत्रमुग्ध केलंय. खूप आपल्याला हसवलंय त्यांनी. आणि तेच या चित्रपटाच्या माध्यमातून सुद्धा एका वेगळ्या भूमिकेतून आपल्या समोर येत आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ज्येष्ठ अभिनेते चेतन दळवी यांच्यासाठी. चेतन सर, तुम्ही सुद्धा आमच्यासाठी गुरु आहात आणि या विनोदी कार्यक्रमात तुम्ही आज आलाय, कारण विनोदाचे तुम्ही बादशाह आहात. कसं वाटतंय? फारच छान वाटतंय. म्हणजे मी हा प्रोग्राम न चुकता रोज बघतो. वाह वाह.
रोज बघतो. तर हा एक प्रोग्राम असा आहे की हा बघताना रिमोट माझ्या हातात असतो. बाकी सिरियल विरियल मॅडमच्या हातात असतं. हां, ते तिकडे. चेतन सर, खरंच मनापासून स्वागत. खूप गप्पा मारूयात. मी विनंती करणार आहे, प्लीज आमच्या बरोबर तुम्ही पण बसा. जोरदार टाळ्या चेतन सरांसाठी. आणि आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे माझ्या एका मित्राला. स्वागत करूयात संकर्षण कराडेचं. संकर्षणला आम्ही म्हणजे त्याच्या आई वडिलांनी किती छान नाव ठेवलं बघा ना, विचार करून संकर्षण. आणि याला सगळे संख्या म्हणतात आज. 6-7 वर्षाच्या व्यावसायिक करिअरनी जेवढं मला हिट केलं नव्हतं तेवढी तू माझी नक्कल केलीस आणि मी एका दिवसात हिट झालो. मला संकर्षण कराडे म्हणून लोक कमी ओळखतात आणि मायाची कटकट साबळे असं म्हणून जास्त होतं. तुझंही स्वागत संकर्षण. थँक्यू. प्लीज आमच्या बरोबर. थँक्यू. तर आज हे आमच्या विनंतीला मान देऊन सगळे पाहुणे आमच्याकडे आलेले आहेत. मग काय, आमचे जे घरातले सगळे कलाकार असतात ते सगळे तयार असतात मनोरंजन करण्यासाठी. इथे 2 दिग्गज बसलेत. दोघांमधलाही कॉमन दुवा म्हणजे जोशी सर आणि अनासपुरे सरांचा एक कॉमन दुवा आहे, ते म्हणजे गाढवाचं लग्न. दोघांनी गाढवाचं लग्न सुपर डुपर हिट केलं. तुमचा सिनेमा होता, सरांच्या नाटकाचे हजारो प्रयोग झालेले आहेत. त्याने विचार केला मग आपण एक गाढवाचं लग्न करूया का आपल्या पद्धतीने. कथा आहे थुकरटवाडीतली. या थुकरटवाडीमध्ये सुद्धा एक सावळा कुंभार राहतो आणि त्याची बायको राहते गंगी. तर सुरुवातीलाच भेटूयात त्याच्या बायकोला म्हणजेच गंगीला. संपवलं. त्याच्या पेमेंटचं पहिलं कंप्लीट बोलून घ्या बरं. मध्येच संपवतो. हा फार फार मस्त डान्स केला तुम्ही. मस्त. हे तर काहीच नाही. तुम्ही म्हणजे ना लावणी बघायला पाहिजे. लावणी अरे वा, बघायची का लावणी? जा मग घरी जाऊन बघा. फुकट आहे का आता भाई? अरे कोण आलं इकडे, बघितलं का? अरे साक्षात मकरंद अनारसे. काय मकरंद अनारसे आलेले आहेत. अनारसे नाही, हा. एवढे मोठे सर आहेत ते. अनासपुरे. आम्हाला काय माहित नाही काय? माहित नाही का? मी आता जोक मारूया. अनारसे ते आले आहेत. अनायसे ते आले ते एक जोक मारूया म्हटलं. अनायसे. अरे बापरे बापरे मकरंद सर, तुम्ही पहिल्यांदा आमच्या थुकराटवाडीत आले. इतका आनंद झाला तुम्हाला सांगतो. इतका बाई माणूस हा कॉमेडी, इतका कॉमेडी नुसतं यांच्याकडे बघूनच मला हसायला येतं. तुम्हाला सांगतो नुसतं बघून हसायला येत. पण सर तुमचं ते पिक्चर आवड बॉम्ब, अरे बापरे बापरे काय पिक्चर ती आवड बॉम्ब. बापरे त्यामध्ये हिरोईन ती केवढी हिरोईन जाडी दाखवली. म्हणजे मला खरं सांगा, तुम्ही आले म्हणून तुम्हाला विचारते मी आता, त्याच्यामध्ये ती खरंच एवढी जाडी हिरोईन होती का आतमध्ये गणेश आचार्य होते? नाही नाही, खरंच खरंच त्या हिरोईन असतात तशा. खरंच हिरोईन? खरंच एवढ्या आता जाड्या. मा केवढा खर्च. मी तेवढ्या खर्चात तर गरीबाच्या 3 हिरोईन झाल्या असत्या. बरं झालं म्हणा तुम्ही इथं आले. ते गणेश आचार्य पण येऊन गेले, ते पण बरं झालं. का? 2 आठवड्यापासून त्यांच्यावरच 25 चालू आहेत निवळ. अरे बापरे कोण आले बघा. काय चेतन दळवी. हा, सगळं करून भागलं. इतक्या वर्षापासून माणूस हिरवा कंच नुसता. सर तुम्ही आला फार बरं झालं सर. आता इथून पुढे 3 आठवडे नुसतं तुमच्यावरच 25 आहेत. सर जोशी सर नमस्कार. सर इथून नमस्कार करते तुम्हाला मी. तुम्ही आज आले, आम्हाला इतका आनंद झाला. आज पहिल्यांदा आम्ही हा प्रोग्राम घेऊन महाराष्ट्र दौऱ्यावर निघालेलो आहे. आणि एका ज्येष्ठ कलावंताचे आम्हाला आशीर्वादच लागलेले आहेत, त्यामुळे धन्यवाद. मी काय गप्पा करत राहिले? आमचं नाही, ते कुठे तेच गेले? म्हणलं आता 45 मिनिटं तुम्ही एकटेच बडबडताय का? बाकी नाही ते गेलं कुठं आमचे बेन? बोलवा ते कुठे गेले.
ए गंगे, काय इकडून कुठून आली एंट्री? हा काय चालू आहे? तू काय फालतूगिरी लावलीस? अच्छा, म्हणजे मी करते ती फालतूगिरी आणि तुम्ही काय या गाडवाला घेऊन नागपुरात वेचनाला गेले ते काय? तुला 1000 वेळा सांगितलं याला गाडव म्हणू नको म्हणून. मग त्याला काय ऋतिक रोशन म्हणू काय? काय तुम्हाला सांगतो कौतुक त्या गाडवाचं बाई या माणसाला. लग्नात पण हा माणूस गाडवावर बसून आला. अगे गप्पा बस. आहे. लग्नात लोक घोड्यावर बसून गाडवपणा करतात. मी तर डायरेक्ट गाडवावर बसून केला, त्यात तुला काय प्रॉब्लेम? अहो पण धनी मी काय म्हणते, असं किती दिवस गाडवावरनं माती वाहणार आहे तुम्ही? आपण ना एक छोटा हत्ती घेऊया. छोटा हत्ती? तू काही कमी आहे का? अहो, छोटा हत्ती म्हणजे छोटा टेम्पो राहतो. अच्छा, टेम्पो अच्छा. टेम्पोत माल वाहता. तसंही तुम्हाला कुंभार धंद्यातलं काही येत नाही, नुसतं नावाचे कुंभार आहे ते. नाही ते मागं मडकं बनवायला सांगितलं, फ्लॉवर पॉट बनवला. काय माणूस आहे हा? हा? नाही ते काय काय आमचं- काय बनवताय तुम्हाला? दिवाळीत पणत्या बनवले त्याचं काय? काय पंत्या बनवल्या? त्या पंत्यात आता मी चहा पिते बाई. कसल्या पंत्या बनवल्या तुम्हाला सांगतो, एक काम येत नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो, माती कामासाठी कमी आणि खाण्यासाठी जास्त वापरतो आम्हाला. हा? प्रत्येक कामात माती खातो. चला आता पटकन घरात चला. तुमची वाट पाहून पाहून थकले आणि शेवटी जेवून घेतले मी. तू जेवण घेतलंस? येस. मला काय ठेवलेस का नाही? हा ठेवले ना. काय भांडे ठेवले टोपलीवर, घ्या घासून. तू आज चला, तुला दाखवतोस मी. काय? भांडी कशी घासायची ते हा. दाखवतो. चला, चल चला, अंदर चल रे, चल. हा. हा. बादब बा मुलाहिजा होशियार. जरा हळू पडतान. दरबारे सुलतान, तुझ्या बापन खिशात ठेवले होते पायदान. दरबारे सुलतान, जे हसून हसून होतात लोटपोट, असे एक नंबर भिकार. भिकार सावकार गेम मध्ये एक्सपर्ट असलेले असे राजा चंद्रसेन इंद्रवर्मा भंगारवाले आलेले आहेत हो. प्रधानजी, महाराज. आडनाव सांगायची गरज होती का? महाराज, लोकांना तुमचा धंदा कळायला नको. हा हा. प्रधानजी, होय पण महाराज. आम्हाला सांगा, हा? आमच्या राणी सरकार कुठं दिसत नाहीत. राणी सरकार होय? हो. एक मिनिट महाराज. आयलं तुझ्याकडे मोबाईल आहे? तुझ्यासारखा आहे होय मग महाराज? आपल्याच कृपेने महाराज, हा, माझं- आपल्याच कृपेने. हॅलो, हा. कुठं आहे ग? मग आय लव्ह यू. प्रधानजी, अरे माझ्या बायकोला फोन लावलाय. तुमची बायको हा मग. असं वर हे बघा. मला भ्या वाटतं. हा. हॅलो, हा राणी सरकार आहे होय तुझ्या बरोबर? हा. दे जरा. मग आय लव्ह यू टू. मग- अरे माझीच बायको आहे ना. हा हॅलो, राणी सरकार. हा महाराज मिसिंग यू, कम फास्ट. हा. ओके राणी सरकार, मिस यू टू. तुमच्या बायकोला केलं ना. एक नंबर येडा. हा. महाराज, महाराज राणी सरकारांना बोलू हे. कशाला? हा बोलो बोलो. हा बोलो. राणी सरकार हाजिर हो. जरा एक काढतो काय? छान काढा हा.
काय छान काढा. महाराजांचा प्रचंड विजय असो महाराज. महाराज कोण आहे? महाराज मी मी आहे ना तुम्हाला महाराज म्हणायला. हा मग मी हाय इथं. त्याच्या आईला सगळे भंगारवालेच भरले. शहनशाह, आपकी खिदमत में ये कनीस हाजिर है. कितीला दिलंय? 5 रुपयाला एक. हे कोणाच आहे? मक्याच आहे. मग मक्याला दे, मला कशाला देते? अरे मक्याचं कणीस मक्याला द्यायचं. सॉरी सॉरी. नको बाबा आहे आता नाही बाबा नको. महाराज, अरे दाना ना हानी त्या तिथे गबास तू. नाही नाही राजकुमारी हाजिर हो. महाराजांचा प्रचंड विजय. च्या आईला जन्माला पण भंगारवालाच घातलंय. प्रचंड विजय असो महाराजांचा. ये बाळा ये. कुणाची ग तू? महाराज, असं काय करता? ही आपलीच राजकन्या नाही का? त्याच्या आईला हे म्हणजे असं झालं की 8 GB रिचार्ज मारल्यानंतर 100 MB मिळालं. महाराज मला लग्न करायचंय. मला नवरा पाहिजे. काय? ठीक आहे प्रधानजी. महाराज, गावात दवंडी पेटवा. होय महाराज. की जो कोणी 7 झाडांची 7 माडांची 7 बादल्या माडी पिल हा त्याच्याशी आमची राजकन्या विवाह करेल. हो धनी 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 आता राजानं दिलेली दविंडी तुम्ही ऐकली का? अगं दविंडी नाही म्हणत त्याला, मग? भिवंडी म्हणतात. हो काय? पण धनी तुम्हाला सांगते, आपल्याला जर एखादं पोरग झालं असतं तर आपण पण उचलला असता विडा. आता विडा उचलायला पोरग कशाला पाहिजे? मग डायरेक्ट जायचं म्हणायचं 120-300 वरती हरिपत्ती लायची, गुलकन मारके विडा दो बस. अहो तो विडा नसता हो, अहो पैजेचा विडा असतो तो. अरे सावळ्या, कोण आहे रे? सावळ्या, कोण आहे? ए सावळ्या, कोण आहे? ए सावळ्या, ए सावळ्यानाथ. ए ए ए हा. सावळ्या, ए सावळ्या, सावळ्या, वा, सावळ्या, वा, नाथ, वा, नाथ, नाथ, वा. सावळ्या, ए, सावळ्या, नाथ, पाहिलं सावळ्या. का? कोण आहे पाहिलं का? हा. उंट. उंट नाही, गाढव आहे तो, गाढव. हा, सावळ्या, सावळ्या, ए सावळ्या. हे पण बोलतय कोण? ए ए, अरे अरे मी गाढव बोलतोय, गाढव. हा? हे हा, गाढव? हा मी बोलतोय, मी हे काय गाढव आहे का तात्या विंचोय? हा? हे बघ, नीट ऐक. खरं गाढव जरी असलो तर मी पूर्वी मनुष्य होतो, मनुष्य. हा. मी देवेंद्रांच्या महालात पूर्वी कामाला होतो. अच्छा, म्हणजे वर्षा बंगल्यावर. काय संबंध आहे त्याचा? अरे देवेंद्रांच्या बंगल्यावरती नाही. देवेंद्र म्हणजे देव इंद्र. स्वर्गामध्ये अच्छा, मी अच्छा. होतो. मी हे म्हणलं, सावळ्या, सावळ्या, ऐक ऐक ऐक. हे सावळ्या, काय तर तिकडे काय झालं माहितीये का? तिकडे एकदा माझ्याकडून चूक घडली, चूक. आणि मग इंद्राने मला शाप दिला की तू पृथ्वीवरती जा आणि गाढव बनून राहा. आणि त्यांनी उशाप पण दिलेला आहे, जेव्हा एखाद्या स्त्रीशी माझं लग्न होईल तेव्हाच मी परत एकदा मानव होईल. कळलं का? हे सावळ्या, सावळ्या, म्हणून मी तुला सांगतो. हे सावळ्या, ऐक ऐक ऐक. तू तो विडा उचल. कोण आहे का असा राज्यात माई का लाल? आहे का कोण माई का लाल? मी आहे मायका लाल. अरे तू लाल कुठं, तू काळा आहे. ए माझे यजमान आहेत ते सावळा कुंभार, काही बोलू नकोस. आणा तो विडा. उचला 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 धनी, उचला उचला. येस.
आपकी जुस्त खुद एक अंजुमन सही, लेकिन जमाना हमसे है, माहौल हम बनाते हो. ए, बस करे दिल की कब बशी तुझ्या तर आता अशी कट्यार घुसवीन ना, एक आणखीन पिक्चर करायला लागल. कट्यार कुठं कुठं घुसली. घुसवा घुसवा लई हाऊस आहे त्यांना. हा दिल की कब तुला कापड मला भ्या वाटतंय. अरे बोला महाराज बोला. ए तू विडा उचललेला आहे, हा. पण पूर्ण करावा लागणार. आणि पण पूर्ण केलास तर माझ्या पोरीचं लग्न तुझ्या बरोबर करून देणार. माझ्या बरोबर हा चालेल की. चालेल काय चालेल. मी कोण आहे? तू भारत गणेशपुरे. इतका खर्च करून वाया गेला शेवटी. मी म्हटलं पहिला एपिसोड आहे, बाहेर चालू जरा वेगळं गेटअप करा. शेवटी ओळखलंच बाई. इतके फॅन फॉलोअर ना माझे, तुम्हाला सांगतो खूपच. आलेत राजकुमारी. तुमच्या मुलाला बोलवता का? ही एवढीच अजून आहे का जरा? म्हणजे वो क्या है ना, वो रूल के हिसाब से ना 10% TDS कम होता है ना. इधर उल्टा हो गया है. 10% माल आया, बाकी सब कट हो गया है. क्या? घ्या ना, करा ना लग्न. अहो तुम्ही तिला आता खिशात घालून पण फिरू शकता. हिच्याशी लग्न कोण करणार आहे म्हणते मी. कोण म्हणजे माझा मुलगा करील. हा पण मला वचन द्या आधी. काय माझ्या मुलानं पण पूर्ण केला हा. तर राजकन्याशी त्याचं लगीन लावून द्यायचं. हे तर म्हंटलच आहे मी. तो जरी गाढव असला तरी. अरे मग काय? डायनासोर असला तरी लावून देऊ. बोलवा तुमच्या मुलाला. यानं पण पूर्ण केलाय. हो 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 हो. महाराज सावळा सावळा सावळा. नाही नाही. पण लग्न करून द्यावं लागल. शब्द आहे तो आमचा. जा बोलवा तिला. खुश झालाय, खुश झालाय. सारमुक्त, तिकडे- सारमुक्त. तिकडे- मी आयुष्यभर गाढव म्हणून राहील रे. हो, ही तुमची बायको आहे, ऐका. तू गेला दूरात. ही तुमची बायको. हे गेला. तू गेला जाता. तू आईच्या भावात. अरे, 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 तू गेला जाता. जोशी सर, सिनेमामध्ये आता तर मला सगळ्यांचे जरा राजकारणीच लुक दिसत आहेत, पण मला जाणून घ्यायचं आहे की मग सिनेमात तुमची भूमिका काय? माझी भूमिका एक हेड क्लार्कची आहे आणि मी तसं खूप घाबरट आहे. अच्छा. म्हणजे माझ्या पर्सनॅलिटी शोभत नाही ते, पण स्टील मी घाबरट आहे. आणि मला उत्साह देणारे, माझ्या मागे असणारे आमचे गॉडफादर, कुठलंही काही चूक करायची असेल तर मी ह्यांना सांगतो. अच्छा. की काय असेल तर ते तुम्ही बघा आणि मग स्वतःचा फायदा करून बघतो, त्यात मी बघत असतो. एक बायला आवाज काढलाय मी त्यातला. अच्छा. हां जरा म्हणजे एक त्याची सर झलक मग आम्हाला ऐकायला फार आवडेलच. साळुंके, सध्या एक मागणी आहे. आता नवीन नवीन बाईची. मकरंद सर, तुमच्याकडून मला ऐकायचं की काय कथा आहे साधारण या सिनेमाची आणि तुमची व्यक्तिरेखा कशी आहे? नागपूर अधिवेशनाविषयी कधीही सिनेमात याच्या आधी भाष्य झालं नव्हतं मराठी सिनेमात. आमचा दिग्दर्शक आहे विदर्भातला निलेश जळमकर. त्याच्या चष्म्यातनं त्यांनी मांडलेला हा विषय आहे की खरं तर विदर्भ तसा लांब पडतो आपल्याला भौगोलिकदृष्ट्या. त्यामुळे विदर्भातले जे काही प्रश्न आहेत, आता उपराजधानी विदर्भात आहे, तर तिथले जे प्रश्न आहेत ते अधिवेशनाच्या निमित्ताने सोडवावेत यासाठी नागपूर अधिवेशनाची कल्पना आली होती आणि तेव्हापासून ती चालू आहे.
पण ते एकाएकी नागपूर अधिवेशन इतकं ग्लॅमरस झालं की महाराष्ट्रातलेच प्रश्न बरेच तिथे जायला लागले. आता आपण दररोजच्या बातम्या पाहतो, मोर्चे, आता काल एक मोर्चा, आज एक मोर्चा, उद्या एक मोर्चा, असे मोर्चे तिथे. त्याच्यामुळे त्या अधिवेशनाच्या अनुषंगिक ज्या ज्या गोष्टी आहेत त्याविषयी एक तिरकस उपरोधिक भाष्य त्यांनी केलेलं आहे. त्यात माझा संजय साळुंखे नावाचं पात्र आहे. माझं काय झालेलं आहे की बायकोशी भांडण झाले, बायको माहेरी गेली निघून. तर मी म्हणतो आयला माझीच बायको नाही, कुठं बायका ह्यांना कसं काय आणायचं आणि काय असं वैतागलेलं आहे. आणि तो सासरी जातो बायकोला आणायला, मनधरणी करून. आता भांडणं तर होत असतात संसारात, मग चल परत असं म्हणून तो जातो. तर सासरा म्हणतो नाही, तुम्ही या अधिवेशनात आमचं डेअरी पास करून द्या आणि बायकोला घेऊन जा. तर त्यामुळे त्याचंही लक्ष अधिवेशनाकडे. असे विविध लोकांचं, आता संकर्षणचं जे पात्र आहे त्याला बदली करून घ्यायचे, त्यासाठी तो मोहन जोशींचं जे पात्र आहे त्याला प्रमोशन पाहिजे, असे विविध लोकांचं. आणि मेन ह्यामध्ये भारत गणेशपुरेचं एक मजबूत व्यक्तिरेखा आहे या सिनेमामध्ये. तर निलेशनी फार मिश्किल पद्धतीनं ही गोष्ट मांडली आहे. निलेश नावाची माणसं तशी जरा हुशारच असतात म्हणा. आणि आडनाव पुन्हा जळमकर आहे त्याचं. तर चेतन सर, आता तुमच्याकडे मला यायचंय. तुमची भूमिका कशी आहे? माझी भूमिका एका संचालकाची आहे, महिला. आणि तो म्हणजे कसं आहे की काही असेल तर बरोबर घेऊनच फिरतो. म्हणजे विजा कार्ड कसं असतं तसं आपलं. हां, कोणी असं सांगितलं माझं एक काम आहे. हो, पण कामाचं काय? तसं मी एक त्याच्या कल्पनेतला एक पात्र आहे, कल्पक. वा वा. संकर्षणकडे आता येणार आहे. एखादी छोटीशी कविता झालीच पाहिजे. सध्याची आपली परिस्थिती आणि आपल्याकडे जरा एक परिस्थिती फार बरं नाही असं म्हणायची एक फॅशन आली आहे. तर आमचा जो सिनेमा आहे ज्या धाटणीवर आहे, राजकारणावरती एक वेगळं भाष्य करणार आहे. तर सध्याच्या परिस्थितीवर आत्ता मला सुचलं म्हणून लिहिलं. वा. म्हणून मी वाचन करतो, मला पाठ नाही झाले. कधी क्रिकेट, कधी सिनेमा, कधी राजकारणाची बारी. कधी क्रिकेट, कधी सिनेमा, कधी राजकारणाची बारी. चर्चा आमच्या देशातली निष्फळ पडणारी. बुद्धीने शून्य, कानाने हलकं असं सुज्ञ नागरिक बनायचं. बुद्धीने शून्य, कानाने हलकं असं सुज्ञ नागरिक बनायचं. आणि माशी जरी शिंकली तरी असहिष्णुता म्हणायचं. काय त्याचा नेमका अर्थ आमच्यातलं कोणी जाणत नाही. चर्चेपलीकडे कर्तव्य असतात आम्ही कुणीच मानत नाही. आम्ही झाडं तोडतो, आम्ही कायदे मोडतो. वर भांडून टेबलाखाली नाती आम्ही जोडतो. वर्षानुवर्ष झोपलेले आम्ही अचानक कधीतरी जागतो. वर्षानुवर्ष झोपलेले आम्ही अचानक कधीतरी जागतो. आणि एका वर्षात सरकारला प्रगती पुस्तक मागतो. तुम्ही ठरवा तुमचं तुम्हाला भविष्य कसं पाहायचंय. तुम्ही ठरवा तुमचं तुम्हाला भविष्य कसं पाहायचंय. खरंच काही करायचंय का देशोधडीला जायचंय. एकदा गेलो तळाला तर वर यायला खर्च आहे. एकदा गेलो आपण तळाला तर वर यायला खर्च आहे. लांडगा आला रे गत होईल आणि हाती फक्त चर्चा आहे. वा. मकरंद सर, तुमच्याकडे येणार आहे. आज जे तुम्ही वेगळं काम करतात नाना सरांच्या बरोबरीनं नाम फाउंडेशन हे तुम्ही सुरू केलं आणि थेट शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही पोहोचताय आणि सगळ्यांना ते आवाहनही करताय की या आमच्या योजनेमध्ये, लढ्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि सगळा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. त्यामध्ये जेव्हा या शेतकऱ्यांना तुम्ही भेटलात सर, अनेक अनुभव आले असतील, त्यातले काही तुम्हाला शेअर करायला आवडतील का? खरं तर हे प्रसंगोचित आहे की नाही मला माहीत नाही, कारण आपला एकतर फार चांगला असा लाईट विनोदाचा कार्यक्रम चाललाय. हा विषय खूप गंभीर आहे, गांभीर्याचा आहे. तरी पण मी काही गोष्टी सांगेन की मध्ये एका स्वाती पिठले नावाच्या एका मुलीने आत्महत्या केली होती लातूरच्या. आणि 260 रुपये बसच्या पासला नाहीत म्हणून तिने सुसाईड केलं होतं. पण तिच्या आत्महत्येच्या पत्रात तिने जे काही लिहिलं ते फार आपल्याला गंभीर करणार आहे. म्हणजे तिने असं लिहिलं होतं की माझ्या मृत्यूनंतर माझ्या क्रियाकर्मावर कुठलाही खर्च करू नका. जे काही पैसे आहेत ते ताईच्या लग्नात वापरा. तर खरं पाहायला गेलं तर एका मुलीला एवढी मॅच्युरिटी येणं आणि त्या पायी तिनं स्वतःचा जीव गमावणं ही खरं तर आपल्या सगळ्यांसाठीच मला वाटतं थोडीशी लाजिरवाणी गोष्ट असली पाहिजे. तर आपण थोड्या आत्ममग्नतेतनं बाहेर येऊन जर ह्या सगळ्या ह्याच्याकडे पाहिलं तर आपल्यालाही ते गंभीर करणार आहे. आता नामच्या निमित्ताने एक काम सुरू झालं आहे. नाम ही काही नाना पाटेकरांची किंवा माझी खाजगी संस्था नाही आहे, ती आपल्या सगळ्यांची आहे. जे समंजस आहेत, जे संवेदनशील आहेत
अजूनही ज्यांना माणुसकीनं विचार करता येतो अशा सगळ्यांसाठीची ही संस्था आहे. आपण सगळे मिळून थोडंसं रेटूया. माहीत नाही गाडा कितपत, पण आपली शक्ती सकारात्मक आहे, त्यामुळे ती पुढे जाईलच याची खात्री निश्चित वाटते. या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे आणखीन एका अशा कलाकाराला ज्याच्या अभिनयाची गंमत या सिनेमात बघायला मिळणार आहे, आणि ते आमच्या फॅमिलीचा फार मोठा भाग आहेत. जोरदार टाळ्या भारत गणेशपुरे यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. बरेच दिवस आम्ही मागे होतो की हा व्यक्ती जर या कार्यक्रमात आला तर किती आनंद होईल आम्हाला. कसं वाटतंय सर आमच्या या कार्यक्रमात येऊन? देश बघता हा समाजात- कार्यक्रम तुम्ही? मी कधी कधी बघतो मुलं चांगलं आहे. म्हणजे ऐकलं रिपोर्ट्स खूप छान आहेत तुमचे आणि चांगलं करताय मुलं, खूप छान करताय. काय भूमिका? नाही आता वराडीतच बोलू काय? हा सर. नाही हा तुम्ही नागपूर- कधी वेगळं बोललाय? काय तो विदर्भात बोलू काय? वेगळंच काहीतरी जादू दाखवतो बघा आज. या असं लोकांना वाटलं काय वेगळं पण बोलते बाबा कधी कधी. नागपूर अधिवेशन एक सहल हे नावच इतकं गमतीदार आहे. तर त्याच्यातलं माझी भूमिका अशी आहे की जी सगळे कामं करून देण्यासाठी एक दुवा असतो आणि तो खूप बिझी असतो, आणि असे खूप लोक त्या काळात अधिवेशनात बरेच असतात की ज्यांनी सगळं म्हणजे ओझं अंगावर घेतलेलं असतं. तर तो जो यात्रेवाला माणूस आहे कंडक्ट करणारा तो मी त्या नागपूर अधिवेशन एक सहल या चित्रपटात मी ती भूमिका करतो. मकरंद सर, तुम्ही इथे आलाय आणि तुम्ही म्हणालात की फेसबुकवर तुम्ही नाही आहात, व्हॉट्सअपवर तुम्ही नाही आहात, पण तुम्ही पत्र जरूर लिहिलं असेल कधी ना कधी कुणाला तरी. ती पत्रातली गंमत जी असते, त्या भावना ज्या असतात त्या वेगळ्याच असतात. तुमच्यासाठी पत्र आलंय, वाचून दाखवतो मी. तीर्थरूप सावळा, साष्टांग नमस्कार. कसा आहेस? ओळखलं का मला? मी तुझा लाडका गाढव. लग्न झाल्यावर चांगली चांगली माणसं गाढव होतात आणि तुला वाटलं की मी गाढवाचा माणूस होईन, पण मी अजून तसाच आहे, गाढव. सावळा, तू नेहमी म्हणायचास राजकारण म्हणजे गाढवपणा झालाय, म्हणून मला राजकारणात फ्युचर आहे असं वाटलं. एका नगरसेवकाकडे जायला लागलो. मग त्याच्या दारात मला उभं बघून एक माणूस म्हणाला, नगरसेवकापेक्षा ह्या गाढवाला मत दिलं असतं तर फार बरं झालं असतं, निदान तो प्रामाणिक तरी आहे. तिथं माझ्या अपेक्षा वाढल्या. मग असं लक्षात आलं की अमेरिकेत बराक ओबामाच्या डेमोक्रॅटिक पक्षाची निशाणी पण गाढवच आहे. हे ऐकून मग अजून हुरूप आला. कामाला सुरुवात केली. नागपूर अधिवेशनात गेलो. पण सत्ताधारी विरोधी पक्षासारखे वागतात आणि विरोधक सत्ताधाऱ्यांसारखे निवांत का असतात हेच मला कळलं नाही. पण माझा अभ्यास चालू आहे. माझ्यात राजकारण्यांचा एकही गुण नाही हे बघून निराश झालो. ठरवलं पुन्हा तुझ्याकडे यावं आणि मडकी घडवावी. तुझंच काम चांगलं आहे सावळा. माती खाण्यापेक्षा माती तुडवणं नक्कीच चांगलं. माणसं बिघडवण्यापेक्षा मडकी घडवणं हे मोठं काम आहे सावळा. मला माफ करशील ना? मी नुसताच प्राणी आहे. मला कुठली जात नाही आणि जातीपातीशिवाय माणूस राजकारणात यशस्वी होत नाही हे न कळण्या एवढा पण मी गाढव राहिलेलो नाहीये. तुझाच आणि फक्त तुझाच गाढव. वा, काय उत्तर द्याल सर? एकंदरीत राजकारणाची जी परिस्थिती आहे त्यामध्ये आमूलाग्र बदल होणं, आपण सातत्याने बोलतो की खूप सुशिक्षित माणसं या क्षेत्रात यायला पाहिजेत, थोडंसं विचार करणारी माणसं यायला पाहिजेत, की आपलं आयुष्य 70-80 वर्षच आहे हे समजणारी माणसं यायला पाहिजेत. त्यामुळे आपली भूक कमीच असली पाहिजे हे समजणारी माणसं यायला पाहिजेत. असं आपल्याला
हे आकलन व्हायला पाहिजे. आपण ते सातत्याने बघतो. चित्रपटामध्ये गाणी सुद्धा खूप छान छान आहेत. तर असाच एक गायक आपल्यामध्ये आज उपस्थित आहे ज्यानं त्यातली गाणी गायलेली आहेत. प्रसेनजित कोसंबीसाठी जोरदार टाळ्या. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे नागपूर अधिवेशन या सिनेमाचे दिग्दर्शक आणि या सिनेमाचे निर्माते या दोघांनाही. जोरदार टाळ्या दिग्दर्शक निलेश जळमकर आणि निर्माते अनिल जळमकर यांच्यासाठी. कसं आहे की दरवर्षी अधिवेशन भरतं, चेहरे बदलतात पण माणसं तीच असतात. एकाच पद्धतीची माणसं असतात, चेहरे बदललेले असतात आणि मग ह्या सगळ्या व्यक्तिरेखा पुन्हा पुन्हा आपल्याला अनुभवायला मिळतात आणि ती माणसं एकत्रित आणून एका कथेत गुंफली आणि एक सुंदर कथानक झालं. काका पुतण्या यांनी मिळून काहीतरी केलंय. महाराष्ट्रात हे खूप कमी ठिकाणी घडतंय सध्या, पण या काका पुतण्यांनी एकत्र येऊन केलेलं आहे. आणखीन एक आमच्याच फॅमिलीतला माणूस या सिनेमात आहे, त्यांनाही इथे मी आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या विनीत बोंडेसाठी झाल्या पाहिजे. क्या बात है दादा. या एपिसोडची सांगता सुद्धा आपण देवाला परत एकदा गाराणं घालून करणार आहोत आणि प्रसेनजित बसलाय म्हटल्यानंतर आवाज तर त्याचाच झाला पाहिजे. जोरदार टाळ्या प्रसेनजित साठी. या सगळ्या पाहुण्यांना या मंचातर्फे SL विजन आणि झी मराठी यांच्यातर्फे मिळते एक छोटीशी छानशी आठवण भेट. तर मंडळी पुन्हा भेटूयात पुढच्या भागात नवीन कलाकारांसह. याच मंचावरती बघायला विसरू नका चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.